वेलकम बॅक टू मार्विस क्रिएशन। आज मी चपातीचे नूडल्स करणार आहे। आता त्याच्यासाठी जे जे सामान लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। चटणी, मीठ, कांदा आणि शिमला मिरची, मॅगी मसाला आणि हळद, इमली सॉस आणि पाणीपुरी मसाला आणि तूप आणि एक प्लेट आणि एक वाटी। आणि आपल्याला जेवढं जेवढी लागेल तेवढीच चपाती घ्यायची। आता मला एकच चपाती पाहिजे म्हणून मी एकच घेतली। आता पहिले आपण तवा, आता असा एक भांडं घ्यायचं, कोणतं पण भांडं घेऊ शकता, आणि ताप ऑन करायचं आणि त्याला तापू द्यायचं। आता तोपर्यंत मसाला करूया आपण या वाटीमध्ये। आता या वाटीमध्ये लागणार आहे आपल्याला मीठ, थोडीशी मॅगी मसाला, थोडीशी थोडीशी चटणी, थोडीशीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची। हे बघा, तिखट पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकता, मला तिखट नको आहे म्हणून मी एवढीच घेणार। आणि थोडीशी हळद, हळद थोडीशीच घ्यायची, नाहीतर कडू लागतं। आणि आता थोडासा पाणीपुरी मसाला, पाणीपुरी मसाला ऍड करायचा। बस। मानवी, ह्याच्यामध्ये टेस्ट कशी येईल? खूप सुंदर येईल। मी पण तुझी हेल्प करू शकतो? हो। ओके, तुला काय लागेल ते माझ्याकडे सांगा। हो। आणि चमच्याने एकदम प्रॉपर मिक्स करून घ्यायचं। आणि जिंजर गार्लिक पेस्ट थोडीशी टाकायची चवीसाठी आणि ग्रेव्हीसाठी, थोडीशीच टाकायची, नाही तर कडू लागेल आपल्याला। बस। आता ही जी जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती मिक्स करून टाकायची, मिक्स करायची एकदम मस्त। जर अजून थोडी जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची लागेल तर, हो थोडीशी। बस। आता हे जो मसाला आहे तो आपला रेडी झालाय, म्हणून हा मसाला आपण साईडला ठेवूया। मानवी, पण आपण शिमला मिर्च आणि कांद्याने काय करायचंय? ते आपण डायरेक्ट भांड्यात टाकायचंय। ओके। आता ही जी चपाती आहे ते मानवी, पण आपण ते तुपापासून करायचं आहे का तेलापासून? तुपापासून, म्हणजे चांगली चव लागते। आता आपला तवा तापलेला आहे म्हणून त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं। बघा, अजून लागलं तर अजून थोडंसं तूप टाकायचं। बस। बस एवढंच लागतं.
आता हे जे तूप आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला आपण केलेला मसाला टाकायचा. आणि आता थोडासा गॅस कमी करूया, नाहीतर ते उडणार. असा गॅस बंद कर. आता मानवी, मी हलवू का थोडस? हो. आपल्याला मसाला कमी पडलाय. आता आपण मगाशी बंद केलेला गॅस, आता गॅस परत ऑन करायचा आणि कमी स्पीडवर करायचा आणि जेणेकरून मसाला करपणार नाही. हो. आणि आता मसाला याच्यात टाकून घेऊया आणि सलग हलवत राहायचं. आणि आता सलग हलवत राहायचं. आता माझा भाऊ हे मसाला हलवणार आहे. चला. मानवी, तू काय करतेस? मी चपाती कट करते. आता थोडासा आपल्याला मध्ये मध्ये गॅस बंद करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला करपणार नाही. चला, आता आपण पुढे बघूया. आता मी नूडल्स कापून घेतले. यू मीन चपाती ना? हा. आपण मोठे पण करू शकतो, छोटे पण करू शकतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठे करा. आणि ही तयारी आधीच करून ठेवा. हा. पण ह्या आता थंडीचं हे गरम गरम खूप चांगलं वाटतं ना खायला. हो. नूडल्स. हो. आता दुपारी सगळे झोपलेले आहेत, तोपर्यंत आपण करून घेऊया. आता कापून झालाय. आता ह्या मसाला जो आपण परतलेला आहे तो आपण काढून घेऊया. परिवारचा मसाला चाकूने. आता चाकूने परिवारचा मसाला आपण काढलेला आहे, म्हणून आता आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया. मानवी, गॅस ऑन कर ना. का? मसाला भाजू दे ना थोडासा. नाही तर ते करपून जाईल. ओके. आता आपण कांदा कापून घेऊया. तुम्हाला वाटतोय तो मसाला जळला आहे, पण तो मसाला जळला नाहीये. तो असा थोडासा आम्ही पसरवलाय, फ्राय झालाय. मग आता असाच तुम्ही मसाला करून घ्या. मग त्याच्यानंतर ही पुढची रेसिपी. आता ही कांदा आणि शिमला मिरची आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि आता आपण नूडल्स कापलेले आहेत. आता मग जर हे आणि ते गॅस ऑन करून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर चला आपण पुढे बघूया. आणि गॅस आता कमीवर ठेवा आणि कांदा आणि शिमला मिरची पटकन टाकून घ्या. आणि कांदा आणि शिमला मिरची खूप मोठ्या कापायच्या असं. आणि हे पूर्ण असं मिक्स. आता हे मिक्स केल्यावर आपण हे जे चपाती आपण कापलेली आहे ती त्याच्यात टाकायची. आता आपण हे सगळं परतून घेतलंय. कांदा लाल होऊ द्या. आता कांदा लाल होईपर्यंत
आता कांदा लाल होऊ द्या थोडा वेळ. त्याच्यावर एक झाकण ठेवायचं, म्हणजे तो जो कांदा आहे तो फ्राईड होईल, लाल पण होईल आणि आपले नूडल्स पण चांगले लागेल. आता आपला कांदा फ्राय झालाय आणि फक्त ते 1 मिनिट करायचं, नाही तर मसाला करपून जातो. आता आपले नूडल्स पटकन टाकून घ्यायचे अशा. मानवी, हा सोया सॉस तिखट असतो? हो. मग आपण या नूडल्स मध्ये टाकायचा? नको. तुला तिखट आवडत नाही ना? नको नाही यार, काय पण बदल बोलतोस हा? माझे व्हिडिओज खराब करतोस. आता आपण इमली सॉस टाकायचा. इमली सॉस आणि त्याच्यामध्ये? हो. त्याच्यात अजून थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं फक्त. आणि आता परत मिक्स करूया. अजून थोडा सोया सॉस, म्हणजे इमली सॉस टाकायचा. आता हे जे आपण सगळं केलेलं आहे ते आपण त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं. आता हे जे झालं आपण केलेले नूडल्स सुपर फ्राय झाले. हे बघू बघू बघू. वाव. आता गॅस बंद करायचा आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे झाकण थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे ते थोडं थंड होईल. झाले आपले? हो. आता झाकण काढून घेऊया आणि ही भांडी आता काय झालंय बघा. आता एका वाटीमध्ये हे नूडल्स आपण काढून घेऊया. आणि हे खायला आपण काटा चमचा घ्यायचा. हे बघा आपले वाव दीदी, किती छान झाले. हे बघा नूडल्स. आता चला आपण वाव, आले तर मी करणार. आता चला आपण टेस्ट करून बघूया. भारी झालेत. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर